नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधी स्वतःला विचारले आहे का की आपण स्वामींना आवडतो का? हा प्रश्न फार साधा वाटतो, पण मनामध्ये खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. अनेक भक्तांच्या मनामध्ये कधी ना कधी ही शंका नक्कीच येते की मी स्वामींना खरंच आवडतो का? माझी भक्ती पुरेशी आहे का? माझे काही चुकत तर नाही ना? असे प्रश्न येणे चुकीचे नाही, उलट ते आपल्या संवेदनशीलतेचे आणि प्रामाणिकपणाचे पुरावे आहेत. आपण स्वामींना माणसासारखे मोजमाप लावतो. मी इतके नाम घेतले, इतकी सेवा केली, इतके नियम पाळले, मग मी स्वामींना आवडतच असेन असे आपण नकळत ठरवतो. पण स्वामींचे मोजमाप वेगळेच असते. ते आपल्या कृतींपेक्षा आपल्या भावनेला जास्त महत्त्व देतात. आपण स्वामींना आवडण्यासाठी परिपूर्ण असण्याची गरज नसते. ते आपल्या चुका मोजत बसत नाहीत. उलट चूक झाल्यावर आपल्याला मनातून पश्चाताप होतो का? आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो का? हे ते पाहतात. मी काहीच नाही, कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत असा विचार असणाऱ्या भक्तांना स्वामी अधिक जवळ करतात. कारण जिथे अहंकार नसतो तिथे नम्रता असते आणि असा नम्र भक्त स्वामींना अधिक प्रिय असतो. अनेकदा आपण इतर भक्तांशी तुलना करतो की एखादा भक्त स्वामींची किती सेवा करतो, आपल्याला तेवढी भक्ती जमत नाही. एखादा भक्त सेवेसाठी पहाटे उठतो पण मी उठत नाही. एखादा उपवास करतो पण मला ते जमत नाही. मग आपल्याला विचार येतो की स्वामींना असाच भक्त जास्त आवडत असेल. पण स्वामी तुलना करत नाहीत. ते आपले मन पाहतात. आपली भक्ती किती खरी आहे हे पाहतात. एखादा माणूस रोज नियम पाळतो पण त्याचे मन कठोर असते, आचरण चांगले नसते. आणि दुसरा एखादा नियम कमी पाळतो पण त्याचे मन स्वच्छ असते, आचरणही चांगले असते. स्वामी अशाच व्यक्तीला जवळ करतात. कारण स्वामींना दिखावा नाही, खरे मन आणि सच्ची भक्ती हवी असते. आपण स्वामींना आवडतो का या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर स्वतःला विचारा की आपण संकटात स्वामींना सोडतो का? त्यांच्यावरचा विश्वास कमी होतो का? जेव्हा सगळे ठीक असते तेव्हा सगळे स्वामींचे नाव घेतात, पण जेव्हा आयुष्य कोलमडते, अपेक्षा मोडतात, तरीही स्वामी मला समजत नाही, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही जे कराल ते चांगलेच कराल असे म्हणण्याची ताकद येते, तेव्हा समजावे की आपण स्वामींना नक्कीच आवडतो. कधीकधी असे वाटते की मी स्वामींकडे एवढे मागतो पण स्वामी देतच नाहीत, म्हणजे मी त्यांना आवडत नाही का? खरे तर स्वामींचे न देणे हे प्रेमातूनच असते. आपल्याला सर्व काही हवे असते, पण स्वामी आपल्यासाठी जे घातक आहे ते दूर ठेवतात आणि आपण तेव्हा गैरसमज करतो. स्वामींना आवडण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. मनापासून सत्य वागणे, एखाद्याला जाणून बुजून न दुखावणे, चूक मान्य करण्याची तयारी असणे आणि संकटातही स्वामींवरचा विश्वास न सोडणे, हे सगळे जर तुमच्यात असेल तर प्रश्नच उरत नाही. खरे सांगायचे तर आपण स्वामींना आवडतो का हा प्रश्न ज्याच्या मनात येतो ते मन आधीच स्वामींच्या नजरेत आलेले असते. कारण ज्याला स्वामींची पर्वा नाही तो असा प्रश्नच विचारत नाही. म्हणून पुढच्या वेळेला हा विचार मनात आला तर स्वतःला एवढेच म्हणा की स्वामी माझ्या परिपूर्णतेवर नाही तर माझ्या प्रामाणिकपणावर प्रेम करतात आणि शांतपणे आपली वाट चालत राहा. स्वामी आपल्यापासून कधीच दूर नसतात. शेवटी एवढेच लक्षात ठेवा की आपण जसे आहोत तसे स्वामींना प्रिय आहोत. पण योग्य वेळेला ते आपली परीक्षा घेतात आणि आपल्याला घडवतातही. त्यामुळे विश्वास सोडू नका. वाट चुकली तरी हात स्वामींनी धरलेलाच असतो. स्वामींबरोबरचे नाते प्रश्नांनी नाही तर श्रद्धेने टिकते. आजचा व्हिडिओ जरी छोटा असला तरी तो तुम्हाला नक्कीच थांबून विचार करायला लावेल. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही स्वामींसमोर उभे राहाल तेव्हा काही मागण्याआधी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की मी स्वामींना आवडतो का? हा प्रश्न स्वतःला दोष देण्यासाठी नाही तर आपले मन तपासण्यासाठी आहे. कारण स्वामींना परिपूर्ण व्यक्ती नाही तर प्रामाणिक मन आवडते. जर आपले मन स्वच्छ असेल, स्वामींवर संपूर्ण विश्वास असेल आणि आपण स्वामींच्या पायाशी उभे असू तर उत्तर शोधायची गरजच उरणार नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.